नमस्कार, मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज मी माझ्या रेसिपीमध्ये धपाटी बनवणार आहे. तर धपाटी आपण गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठपासून बनवणार आहोत. तर ही धपाटी खायला खूप खमंग लागते आणि तोंडाला चवही येते. तर ही धपाटी आपण शेजवानी चटणी किंवा दहीबरोबर किंवा असं नुसतंही खाल्लं तरी ही धपाटी खमंग लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे धपाटीसाठी लागणारं साहित्य घेतलं आहे मी. कोथिंबीर तर 10 ते 12 मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात. थोडा लसूण मी इथे जास्त घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा घेतला आहे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने घेतलेत. तर धने तुम्हाला अशा आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालतं. तर हे आपण मिक्सरला वाटण करून घेऊया. तरी ते मी असं मोठाड वाटण बनवून घेतलेलं आहे. तर आपण हे वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर हे वाटण काढल्यानंतर आपण इथे कणिक मळायला घ्यायचं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 मोठी वाटी. तर आता त्याच वाटीने आपण इथे अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत. तर गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं होतं, तर त्याच्या निम्म मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तर आपण ज्वारीचं पीठ अर्धी वाटी घेतलं होतं, तर त्याच्या निम्म आपण इथे बेसनचं पीठ घ्यायचं आहे. तर आता इथे पिठामध्ये आपल्याला जे मिक्सरमध्ये वाटण बनवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया. तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर आपण इथे 1 छोटी वाटी दही टाकायची आहे. त्यानंतर इथे मेथी घेतली. मेथी 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे. तर आता हे आपण मेथी आणि हे पीठ छान हातानं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपण सर्व हाताने मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर पीठ आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही, थोडंसं पातळ पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तर आपण इथे धपाटे लाटणार नाहोत, तर हाताने आपल्याला ह्याला धपाटे असे थापटून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला इथे पीठ पातळच पाहिजे. तर इथे मी पीठ मळून घेतलं आहे. तर आता त्यावरती थोडंसं तेल टाकून थोडंसं पीठ आपल्याला आणखीन हाताने असं पिठाचा छान असं गोळा बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकण ठेवून याला झाकून 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर आपण इथे 1 पोळपाट घेतला. त्यावरती आपल्याला इथे पाण्यात रुमाल भिजवून पोळपाटावरती टाकून घ्यायचे असं. तर आता इथे आपण धपाटी बनवायला घेणार आहोत. तर पीठ छानपैकी इथे भिजून झालेलं आहे. तर अशा पद्धतीचा आपल्याला इथे गोळा तयार करून घ्यायचा. त्यानंतर रुमालवरती ठेवून आपल्याला असं बोटाने मधोमध धपाटे आपल्याला इथे थापटून घ्यायचे. अशा पद्धतीची मी इथे धपाटी बनवलेली आहे. त्यानंतर आपण आता ह्या धपाटीला मधोमध होल पाडून घेतलं. तर इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तर आता इथे आपल्याला दोन्हीही रुमालचे कोपरे धरायचे असे आणि त्या पद्धतीने आपल्याला इथे तव्यावरती धपाटी टाकून घ्यायचं आहे. तर हळूवार हाताने आपल्याला ही वरचा रुमाल काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे रुमाल काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपली धपाटी शेकत आहे, तोपर्यंत आपण इथे दुसरी धपाटी बनवायला घेऊया. तर आपल्याला इथे रुमाल पाण्यामध्ये असं छान धुवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली दुसरी धपाटी बनवायला घेतली तर ते चिटकणार नाही. तर दुसरी ही धपाटी आपल्याला तशाच पद्धतीने बनवायची आहे.
तर इथे आपण गोळा रुमालवरती ठेवून अशा पद्धतीने इथे थापटून घ्यायचे. आपण गॅसवरती जे धपाटे टाकले ते शेकून घेऊया. तर आपण इथे धपाटीला तेल लावून घ्यायचे. तेल लावून असे आपल्याला धपाटी पलटून घ्यायचे. तर आपल्याला ही धपाटी दोन्हीही बाजूनी छान भाजून घ्यायचे. तर अशा पद्धतीचे आपल्याला इथे धपाटी भाजून घ्यायची आहे. तर आता ही धपाटी आपली भाजून झाली तर आपण ह्यावरती दुसरी जी बनवलेली आहे धपाटी ते टाकून घेऊया. तर इथे तशाच पद्धतीने आपल्याला धपाटी टाकून घ्यायचे आणि हळूवर आपल्याला ही रुमालवरचा काढून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे धपाटी बनवलेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झालेली आहे ती.